नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं या सिरीज मधील आजचा दिवस आहे 53वा आणि आजही आपण एका बुरशीनाशकाबद्दलच माहिती घेणार आहोत. आपण 25 ते 30 कीटकनाशक बघितले, त्यानंतर आपण आता बुरशीनाशके बघत आहोत. जे बुरशीनाशक आपण रब्बीमध्ये असो किंवा खरीपामध्ये असो, कोणत्याही सीझनला बुरशी आल्यानंतर आपण वापरतो. ह्या बुरशीनाशकांमध्ये आपण ब्रँडेड कंपनीचेच बघत आहोत. अदामाचं आज आपण बघणार आहोत. अदामाचं कस्टडिया नावाचं बुरशीनाशक आहे मित्रांनो. अतिशय छान रिझल्ट देणार आहे कस्टडिया. तर याचा मोड ऑफ ऍक्शन जर बघितला आपण तर आंतरप्रवाही आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आंतरप्रवाही काय हे एक्सप्लेन करतच आलो. आजही मी ते सांगणार आहे नवीन व्ह्युअर्ससाठी आपल्या की आंतरप्रवाही काय आहे. 1 मिनिटात मी ते सांगतो की जर आपण फवारा मारला, झाडावरती औषध पडलं, पानावरती पडलं किंवा फांदीवरती पडलं, तर पानांमधून किंवा फांदीमधून ते झाडाच्या आतमध्ये शोषून घेतलं जातं. पूर्ण झाड त्याला ऍब्सॉर्ब करतो, शोषून घेतं, ओढून घेतं आणि मध्ये पाठवतं. म्हणजे कुठं? खोडाकडे पाठवतं, फांदीकडे पाठवतं, फळांकडे पाठवतं, फुलांकडे पाठवतं, मुळांकडे पाठवतं. म्हणजे झाड त्याला शोषून घेतं. पूर्ण अवयवांमध्ये, झाडाच्या पूर्ण अवयवांमध्ये ते पसरलं जातं. म्हणजे शोषून घेतलं जातं, आतमध्ये घेतलं जातं, मग ते प्रवाही केलं जातं. म्हणजे आंतरप्रवाही. बरोबर. याच्या विरुद्ध काय? फवारणी न मारता आपण जर ड्रिंचिंग केली, मुळांद्वारे जर सोडलं, म्हणजे ड्रिपद्वारे जर सोडून मुळांपाशी गेलं, तर मुळा त्याला ओढून घेतात, मुळा त्याला ऍब्सॉर्ब करतात, शोषून घेतात, खोडाकडे पाठवतो, खोडामधून फांद्यांकडे जातं, फांद्यांमधून फळं, फुलं जे काय आहे, पानं तिथकडं जातं आणि तिकडनं ते पर्क्युलेशन होतं. झालं. तर पूर्ण झाडामध्ये आंतरप्रवाही औषध पसरतं, पूर्ण झाड त्याला ओढून घेतं. त्यामुळे दीर्घकाळ नियंत्रण भेटतं. कारण काय? दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे काय? की जास्त दिवस ते टिकून राहते. कारण झाडाच्या आतमध्ये उतरलेलं आहे ते, बरोबर ना? आतमध्ये जर उतरलं असेल तर ते जास्त दिवस टिकणार, ऑब्व्हियसली, कॉमन आहे. तर आता दुसरी गोष्ट काय की कस्टडिया जे आहे बुरशीनाशक, याचे ग्रुप कोणते? स्ट्रोबिल्युरिन ग्रुप आणि ट्रायझोल ग्रुप. बरोबर. स्ट्रोबिल्युरिन ग्रुप आणि ट्रायझोल ग्रुप हे दोन जे ग्रुप आहे, बुरशीनाशकांचे ग्रुप आहे, याचे नावं तुम्हाला ध्यानात ठेवायची गरज नाही. आपल्याला फक्त हेच ध्यानात ठेवायचं, कस्टडिया आंतरप्रवाही आहे आणि कस्टडियामध्ये 2 घटक आहे, ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि दुसरा म्हणजे टेबुकोनाझोल. ॲझॉक्सिस्ट्रोबिन 11% एससी फॉर्म्युलेशनचं आणि टेबुकोनाझोल 18.3% एससी फॉर्म्युलेशनचं. आता हे जे 2 घटक आहे, ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल, हे एवढ्या प्रमाणात बघायला भेटतात की म्हणजे जर आपण औषध घेतलं तर त्याच्यात 11% आणि 18% हे 2 घटक बघायला भेटतात, ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि त्याच्यानंतर टेबुकोनाझोल. एससी फॉर्म्युलेशन म्हणजे काय? सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय? प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार, हीच गोष्ट रिपीट करणार, प्रत्येकाला कळलं पाहिजे. एससी फॉर्म्युलेशन म्हणजे काय? बारीक मिठासारखे, जे बारीक मीठ असतं खाण्याचं आपलं, किंवा पिठी साखर जे असते आपली खाण्याची, त्यासारखे घन पदार्थ एका दह्यासारख्या द्रावणामध्ये बाटलीत भरून, पांढऱ्या रंगाच्या द्रावणामध्ये बाटलीत टाकून आपल्याला दिले जातात. ते काय होतं की हे जे ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल हे जे घन पदार्थ आहे, हे मिक्स होत नाही, डायरेक्ट पाण्यात टाकल्यानंतर डायरेक्ट मिक्स होत नाही. त्यासाठी त्याला फिल करण्यासाठी फिलर्स म्हणून, जसं की एनपीके खतं असतात, खतांना फिलर्स म्हणून काही आपण पदार्थ वापरतो, तसं जे आपल्याला हे येतं की युरिया, नायट्रोजन, त्यामध्येही काही फिलर्स असतात. तसं हे ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल हे जे 2 घटक आहे, हे घन पदार्थ एका दह्यासारख्या द्रावणामध्ये टाकून आपल्याला दिले जातं. म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट. म्हणजे ज्यावेळेस आपण एससी फॉर्म्युलेशनचे औषध आणतो आपल्या प्लॉटवरती मारण्यासाठी, फवारणीसाठी शेतामध्ये आणतो, त्यावेळेस ते काय करायचे? बाटलीत पॅक असतानाच व्यवस्थित पद्धतीने हलवून घेऊन मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर बॉटल खोलल्यानंतर पंपामध्ये टाकताना किंवा बादलीमध्ये टाकताना, त्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित काडीच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून हे जे 2 घटक आहे, ॲझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल, हे व्यवस्थित पद्धतीने, सटीक पद्धतीने ते मिक्स होतील. आता पुढची गोष्ट काय? प्रिव्हेंटिव्ह प्लस क्युरेटिव्ह म्हणजे काय? प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक. म्हणजे हे कस्टडिया औषध जे आहे, हे दोनही मोडमध्ये काम करतं. रोग येण्याच्या अगोदर जर मारलं तर रोग येऊ देत नाही, रोग आल्यानंतर जर मारलं तर रोग बरा करतं आणि रोग वाढू देत नाही. बरोबर. म्हणजेच काय? प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजेच काय? प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक दोनही मोडमध्ये काम करतं. म्हणजे हे छानच आहे. आता याचा वापरण्याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो? 2 मिली एका लिटर पाण्यासाठी. जर आपला पंप फवारणीचा 15 लिटरचा असेल तर आपण 30 मिली घ्यायचं, आणि जर आपला पंप हा 20 लिटर पाण्याचा असेल, 20 लिटर पाणी आपल्या पंपात मावत असेल, बसत असेल, तर आपण 40 मिली औषध घेऊन मारू शकता. आता पुढची गोष्ट काय? तुम्हाला अदामाचं कस्टडिया औषध माहित झालं, ॲझॉक्सिस्ट्रोबिन, टेबुकोनाझोल, ते आंतरप्रवाही आहे बाबा, प्रिव्हेंटिव्ह आहे, क्युरेटिव्ह आहे, हे माहित झालं, त्याचं प्रमाण माहित झालं. पण हे मारायचं कधी? चूक करायची नाही. तांबेरा रोग जर असेल, आता तांबेरा रोग गव्हावरती येतो बघा, गव्हावरती तांबेरा रोग येतो म्हणजे काय? ओंब्या लागण्याच्या अगोदर, ओंब्या लागल्यावर, ओंब्या लागल्याच्या नंतर, ओंब्याला तुरी असताना येतो. या कोणत्याही ऍक्शन म्हणजे कोणत्याही मोडमध्ये गहू असताना
तांबेरा रोग येतो. तांबडट कलरचा गहू होतो, प्लॉट असा तपकिरी कलरचा दिसतो, तो समजून घ्यायचा तांबेरा रोग आला. आता करपा, जो जांभळा करपा असतो तो अदामाचं कस्टडिया कंट्रोल करतं. काळा करप्यावरती जास्त परिणाम भेटत नाही, त्यानंतर तपकिरी करप्यावर परिणाम भेटत नाही. फक्त जांभळा करपा जो आहे, अल्टरनेरिया पुरी, या बुरशीमुळे आलेला करपा, जो जांभळा करपा आहे तो कंट्रोल करतं. भुरी, भुरी म्हणजे एक पिठासारखा थर येतो पानांवरती, पिठासारखा, गव्हाच्या पिठासारखा, बाजरीच्या पिठासारखा पानांवरती थर येतो भुरीना, ती भुरी कंट्रोल करायचं काम करतं. फळकूज, जे आपण द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, मिरची असेल, यामध्ये फळकूज हा जो प्रकार आहे हा जास्त बघायला भेटतो, फळं कुजून जातात, त्यासाठी हे काम करतं. तुम्ही याचा फवारा, हे जर रोग तुमच्या ह्या पिकांमध्ये कुठं दिसत असेल, द्राक्षामध्ये, भातामध्ये, सोयाबीन, टोमॅटो, मिरची, कांदा, गहू, ह्या पिकांमध्ये जर हे रोग दिसत असेल, तांबेरा, करपा, भुरी, फळकूज, हे जर दिसत तरच ही फवारणी घ्या, तरच हे औषध वापरा. उगीच दुसरा काही रोग असेल तुमच्याकडे, ठिपका असेल, मर रोग असेल, किंवा मुळकूज, मुळसड हे जर असेल, व्हाईट रॉट, फ्युजेरियम मर रोग, जर हे काही असेल तर त्यासाठी हे औषध काम करणार नाही, तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. हे स्पेशली याच्यासाठी डिझाईन केलेलं आहे. याचे कंटेंट फक्त यावरती काम करतात, बाकीकडे रिझल्ट जास्त भेटत नाही. मग त्यावेळेस काय होतं, शेतकरी आपण औषधाला नाव ठेवतो, परंतु प्रत्येक औषध हे प्रत्येक रोगानुसार त्याचे कंटेंट जे आहेत ते प्रत्येक बुरशीवरती काम करतात, ते त्या बुरशींना मारतात, त्या बुरशीमुळे झालेले साईड इफेक्ट कंट्रोल करण्यास मदत करतात. त्यामुळं प्रत्येक स्पेसिफिक औषध वापरणं, स्पेसिफिक रोगासाठी स्पेसिफिक कंटेंटचं औषध वापरणं हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्या पिकाला जर रेकमेंडेशन दिलेलं असेल, त्या पिकाला शिफारस असेल तरच ते औषध वापरावं, तर रिझल्ट भेटतात. प्रत्येक पिकासाठी, प्रत्येक रोगासाठी, प्रत्येक बुरशीसाठी प्रत्येक कंटेंटचं औषध आहे मित्रांनो. तर जर ह्या व्हिडिओमध्ये काही माहिती सांगायची राहून गेली असेल तर कमेंटमध्ये लिहा. जर तुमच्या प्लॉटमध्ये काही रोगराई असेल आणि ती जर ओळखू येत नसेल तर फोटो इंस्टाग्रामला, ह्या व्हिडिओ या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे इंस्टाग्राम, त्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता, तिथेही तुम्ही फोटो पाठवू शकता. जर एखाद्या औषधाबद्दल माहिती लागत असेल कमेंटमध्ये लिहा. या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी पुढील व्हिडिओ जर टाकला तर तो तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे लवकरात लवकर येईल. धन्यवाद मित्रांनो.